नमस्कार, सुस्वागतम. माझे नाव सौ प्रेमकला वैभव पाठक. शाळेचे नाव महर्षी कर्वे अनुदानित आश्रमशाळा कामशेत, तालुका मावळ, जिल्हा पुणे. मुलांना आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी. विषय आहे विज्ञान आणि धडा आहे 9वा, गती व गतीचे प्रकार. इथे काही चित्रे दिलेली आहेत. या चित्रांचे नीट निरीक्षण करा बरं. या चित्रांमध्ये प्रत्येक गोष्टीची हालचाल होताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे आपल्याला रोजच्या जीवनात अनेक वस्तूंमध्ये हालचाल होताना दिसते. हालचाल होणाऱ्या वस्तू या गतिमान आहेत असे आपण म्हणतो. आपण जे चित्र पाहत आहोत त्या चित्रामध्ये सर्व वस्तू या गतिमान अवस्थेत दिसतात. उदाहरणार्थ भोवरा हा फिरत आहे. मुलगा त्याने वरती चेंडू टाकलेला आहे आणि चेंडू त्याच दिशेने खाली येत आहे, म्हणजे तो काय झालेला आहे, गतिमान झालेला आहे. त्याचप्रमाणे विमान हे हवेमध्ये उडत आहे, म्हणजेच ते काय झालेलं आहे तर गतिमान झालेलं आहे. बॉल, मुलाने मारलेला बॉल हा सुद्धा काय झालेला आहे तर गतिमान झालेला आहे. मग अशा प्रत्येक वस्तूमध्ये आपल्याला गती निर्माण झालेली दिसते. आता आपण गतीबद्दल अधिक माहिती घेऊया. आपण कधीतरी बसची वाट पाहत बस थांब्यावर आपण थांबतो नाही का. मग इतर वाहने आपल्याला गतिमान स्थितीत पळताना दिसतात किंवा तुम्ही गतिमान असताना स्थिर वस्तू गतिमान झाल्याचे तुम्हाला भासते. उदाहरणार्थ रेल्वेतून आपण प्रवास करतो नाही का, तर त्यावेळेस काय होतं, आपल्याला मागे पळणारी आपल्याला झाडे दिसतात आणि निरीक्षण करणाऱ्याला एखादी वस्तू सतत जागा बदलत असताना दिसत असेल तर ती वस्तू गतिमान आहे असे म्हणतात. म्हणजेच वस्तूचे विस्थापन म्हणजे स्थान बदलणे होय. वस्तूचे विस्थापन कधी होते तर जेव्हा तिचे स्थान बदलते त्यावेळेस वस्तूचे विस्थापन होते. गतिमान वस्तूचे सतत विस्थापन होत असते. समजा आपण डस्टर टेबलावरती ठेवलं तर त्याचे विस्थापन होते का तर नाही, कारण डस्टर हे गतिमान नाही. म्हणून आपण म्हणतो की वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन यालाच आपण वस्तूची गती असे म्हणतो. आता आपण काही गतीचे प्रकार पाहणार आहोत. सर्वात प्रथम आपण पाहूया रेषीय गती. रेल्वेगाडी व रस्त्यावरून येणारी जाणारी गतिमान वाहने ही एका सरळ रेषेत अथवा एकाच दिशेने येत असतात, हे आपण नेहमी पाहतो. यावरून एकाच रेषेत वस्तूचे जर विस्थापन होत असेल तर त्या वस्तूची गती ही रेषीय गती आहे असे आपण म्हणतो. खुर्चीवर उभे राहून एक चेंडू आपण समजा हातातून खाली सोडून दिला तर तो जमिनीवर पडतो. यावरून तुमच्या काय लक्षात येते की त्याची गती ही कोणती आहे तर रेषीय गती. आता इथे हे चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे. सैनिकांचे संचलन. संचलन करणारे सैनिकांची गती ही रेषीय गती आहे. त्याचप्रमाणे इथे एक मुलगी घसरगुंडीवरून खाली घसरत आहे, म्हणजेच ती घसरगुंडीचा खेळ खेळत आहे. ही सुद्धा एक रेषीयच गती आहे. त्यानंतर विमानाची गतीसुद्धा काय आहे रेषीय गतीच आहे, परंतु यामध्ये काय आहे तुलना झालेली दिसून येत आहे. संचलन करणाऱ्या प्रत्येक सैनिकाची गती ही कशी असते एकसारखी असते. त्यात अगदी थोडासुद्धा बदल आपल्याला किंवा फरक आपल्याला झालेला दिसत नाही. परंतु जेव्हा घसरगुंडीवरून जी मुलगी घसरत आहे तिची गती मात्र काय आहे एकसारखी आहे का तर नाही. मुलगी घसरगुंडीवरून वेगाने खाली येते, कारण तिची गती ही सतत काय होत जाते वाढत जाते. सैनिकांच्या संचलनाची गती ही रेषीय एकसमान गती आहे, कारण गतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल दिसून येतोय का तर नाही. घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलीची गती ही रेषीय असमान गती आहे
असे दिसून येते. म्हणजेच रेषीय गतीचे दोन प्रमुख प्रकार पडतात. एक आहे रेषीय एकसमान गती आणि दुसरं आहे रेषीय असमान गती. आपण रेषीय एकसमान गतीची काही माहिती घेऊया. एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखेच असते तेव्हा त्या गतीला एकसमान गती असे म्हणतात. यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पार केलेले जे अंतर असते ते कसे असते? सतत सारखेच असते आणि म्हणून त्याला आपण रेषीय एकसमान गती असे म्हणतो. आता आपण पाहूया रेषीय असमान गती. एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत बदलते तेव्हा त्या गतीस रेषीय असमान गती असे म्हणतात. म्हणजेच वस्तूने पार केलेले अंतर हे काय होते तर सतत बदलते. म्हणजेच उदाहरण आपण पाहिलं की घसरगुंडीवरून घसरणारी मुलगी, तिची गती प्रथम कशी होती तर अतिशय कमी होती आणि जसजशी ती खाली घसरू लागली तेव्हा तिचा वेग वाढला. म्हणजेच ती गती कोणती झाली तर असमान गती. आता आपण पाहूया नैक रेषीय गती. एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूंच्या गतीस नैक रेषीय गती असे म्हणतात. या गतीचे अनेक प्रकार आहेत ते आपण पाहूया. मुलांनो, तुम्ही जेव्हा झोपाळ्यावर झोका घेता तेव्हा झोपाळ्याची हालचाल कशी होते बरं? आठवा पाहू. झोपाळा नेहमी एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे परत येतो. त्याला एका फेरीसाठी साधारणपणे सारखाच वेळ लागतो. झोपाळ्याच्या या हेलकाव्याला आंदोलित गती असे म्हणतात. त्याचप्रमाणे आपण बघतो की घड्याळाचा फिरणारा लंब, पक्ष्यांच्या पंखांची हालचाल, शिवणयंत्र चालू असताना सुईची हालचाल, ढोल किंवा तबल्याचा कंप पावणारा पडदा ही देखील आंदोलित गतीची उदाहरणे आहेत. आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात. घड्याळाचे काटे वर्तुळाकार फिरतात, आपण बघतो. त्याचप्रमाणे पंखा, आकाशपाळणा, मेरी गो राऊंड हे काय करतात तर वर्तुळाकार मार्गाने त्यांची एक फेरी पूर्ण करतात. यासारखी अनेक उदाहरणे आपण दैनंदिन जीवनात पाहतो ज्यामध्ये आपल्याला वर्तुळाकार गती दिसून येते. म्हणजेच त्याची व्याख्या आपण अशी करूया. वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात. आता आठवा बरं, तुम्हाला काही उदाहरणे सांगता येतात का? आंदोलित गती आणि वर्तुळाकार गतीच्या उदाहरणांवरून आपल्या असे लक्षात येते की काही वस्तू या ठराविक कालावधीत एक फेरी किंवा एक आंदोलन हे पूर्ण करतात, नाही का? जसे घड्याळाचा मिनिट काटा बरोबर 60 मिनिटात एक फेरी पूर्ण करतो, तर मेरी गो राऊंडसुद्धा ठराविक वेळेतच आपली एक फेरी पूर्ण करते. वस्तूंमधील या गतीला नियतकालिक गती असे म्हणतात. याची व्याख्या आपण थोडक्यात पाहूया. ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते त्या गतीला नियतकालिक गती असे म्हणतात. आता हे चित्र पहा बरं मुलांनो. या चित्रामध्ये मुलगी सायकल चालवताना कोणत्या प्रकारची गती तुम्हाला दिसून येतील? कोणत्या कोणत्या प्रकारच्या गती अशा आहेत तुम्ही शिकलात की नाही? आता सांगा पाहू. मुलांनो, तुम्हाला फुलपाखरे फार आवडतात नाही का? बागेमध्ये तुम्ही फुलपाखराच्या मागे धावता, हो ना? तुम्ही एका निश्चित मार्गावरून किंवा एकाच दिशेने धावता का? तर नक्कीच नाही, नाही का? फुलपाखरू काय करतं, कधी या फुलावर कधी त्या फुलावर जाते. या गतीला कोणतीही अशी एक निश्चित दिशा असते का? पाहिले का तुम्ही? तर नाही. अशा गतीला मग काय म्हणायचं? यादृच्छिक गती असे म्हणतात.
म्हणजेच काय, ज्या गतीची दिशा व चाल ही सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात. फुटबॉलच्या खेळातील खेळाडूंची गतीसुद्धा याच प्रकारची असते. रांगणारे बाळ, भटकी जनावरे या सर्वांची गतीसुद्धा कशी आहे तर यादृच्छिक प्रकारची गती आहे. आता आपण पाहूया चाल म्हणजे काय. चाल म्हणजे एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल असे म्हणतात. समजा एक बस सोलापूर ते पुणे असे सुमारे 200 किलोमीटर अंतर 5 तासात पार करते, तर बस 1 तासात किती अंतर पार करते. आता हे एक उदाहरण आहे नाही का. मग हे उदाहरण सोडवताना आपण पार केलेले अंतर आणि ते अंतर पार करण्यास लागणारा वेळ यांचे काय काढतो, गुणोत्तर. आणि या गुणोत्तरावरून आपल्याला बसने एकक कालावधीत पार केलेले अंतर मिळते. मुलांनो, हे नेहमी लक्षात ठेवा. एखादी वस्तू गतिमान असताना तिला एकाच प्रकारची गती असेल असे नाही. आपण काय शिकलो? गतिमान वस्तू सतत जागा बदलत असतात. दुसरं पाहूया, रेषीय एकसमान आणि रेषीय असमान, आंदोलित, वर्तुळाकार, नियतकालिक आणि यादृच्छिक हे गतीचे विविध प्रकार आहेत. तिसरं आपण पाहूया, एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल असे म्हणतात. चौथं पाहूया, एका विशिष्ट अंतर पार करण्यास किती वेळ लागेल हे त्या वस्तूच्या चालीवर अवलंबून असते. मुलांनो, समजला का धडा? पुन्हा एकदा पूर्ण वाचा आणि स्वाध्याय सोडवा. धन्यवाद.